मी आज बनवणार आहे पनीर उत्तप्पा। त्याच्यासाठी मी एक मोठी वाटी अशी बघा सुजी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आधी वाटी दही घेतले आहे। ह्याचं बेटर असं घट्ट करायचं आहे, पातळ नाही करायचं, जास्त पण घट्ट नाही। लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं यामध्ये। 1 चमचा नमक घालायचं आहे, स्वादानुसार तुम्ही घालू शकता। थोडासा खायचा सोडा घालायचा। हे बघा मी असं घट्ट असं बेटर भिजवून घेतलेलं आहे। आता बघा आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। लागणारे साहित्य बघा, 2 कांदे आहेत, 2 टमाटर, पनीर, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडासा पुदिना, आणि त्यासाठी ही कच्ची कैरी आहे बघा। चटणीसाठी वापर करूया आपण याचा। अशी वाटून घेतलं पूर्ण अशी बारीकपणे। पनीर कद्दूकस करून घेऊया। टमाटर, प्याज, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि त्याच्यासाठी हे पनीर मी असं कद्दूकस करून घेतलं बघा। असं मोठ्या कद्दूकस करून मधून कद्दूकस करून घ्या तुम्ही पण। उत्तप्पा रेडी है।